हॅलो, पिझ्झा कॅफे. हॅलो. हां मॅडम, बोला, काय ऑर्डर आहे? ते आता ठाकूरांच्या घरामध्ये तुमच्या शॉपमधून पिझ्झा डिलिव्हरी केली होती. त्यांचा नंबर मिळू शकेल का? एक मिनिट. हां मॅडम, त्याचा पर्सनल नंबर तर नाही आहे, ऑफिशियल नंबर आहे. अहो असं नाही हो, ते ओळखीचे आहेत हो आमच्या गावाकडेच आहेत आणि चुकून आहे ना त्यांचा नंबरच घ्यायचा राहून गेला. तो येईलच आता डिलिव्हरी देऊन. तो आला की मी त्याला फोन करायला सांगतो. नाही नाही, असं नका करू. ते ॲक्च्युली मी त्यांना भेटणं हे सरप्राईज आहे ना त्यांच्यासाठी. मी एक काम करते, मीच येते तिकडे. असंही ते तुमचं शॉप आमच्या घरापासून जवळ आहे. त्यांना सांगू नका हां फक्त. ओके मॅडम. ओके. हा डिलिव्हरी बॉय तर नसेल नाही करणारा. त्याला कोणीतरी पाठवलंय, कोणीही शक्यता आहे. त्याच्याकडूनच कळलं आता खरं कारण काय आहे ते. या धमकी मागचं कारण समजायलाच हवं. अखिल, त्या वेदांत कंपनीच्या प्रपोजलची फाईल नीट स्टडी करायला हवी. ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे, मग त्याप्रमाणे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल. येस. तू वाचून घे एकदा. अवनी वहिनीचा मला का फोन येतोय? मग काय इम्पॉर्टंट असेल. हा वहिनी, बोला. अखिल ऐक ना. अरे तनया आमचं अजिबात ऐकत नाही रे. तिने आम्हाला न सांगता पिझ्झा खाल्ला. आता खूप त्रास होतोय तिला. काय त्रास होतोय म्हणजे? अशा अवस्थेत कोण पिझ्झा खातं? काय, कुठे ती? अरे ऐक ऐक ऐक, ते सगळं जाऊ दे. बाबा ना तिला आता आपल्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलेत. तू पण तिथे जा, ह्याच्यासाठीच मी तुला फोन केला होता. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी जातो तिच्याकडे. हां हां ठेवते. अरे काय झालं? तो नाही. अरे प्रेग्नन्सीमध्ये कोणी पिझ्झा खातं का? तिने पिझ्झा खाल्लाय आणि आता त्रास होतो तिला. बाबा तिला फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलेत. दादा दादा, मी पण तिच्याकडे जातो. तू तू प्लीज मीटिंग हँडल कर. ठीक आहे, एक काम कर, तू डॉक्टरकडे पोहोच. मी क्लायंटला फोन करतो आणि मीटिंग पोस्टपोन करतो, कारण या मीटिंगला तू असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तू निघ, मी क्लायंटला फोन करतो. बरं बरं. आणि मला कळू काय होतंय. हो हो. अवनी? हा अवनी बोल. अखिल तिथे नसेल, पण तुम्ही तुमची कामं सगळी पूर्ण करा. मीटिंग्स अटेंड करा. म्हणजे मी मुद्दाम अखिलला फोन करून कळवलं. अवनी एक मिनिट, तू खोटं बोलली आहेस? नाही नाही, मी हे सगळं खरं बोलते. पण ऐका, तुम्ही ही संधी घालवू नका. अखिल तिथे नाही आहे तर सगळं तुमच्या हिशोबाने करून घ्या. अवनी तुला कळतंय तू काय बोलतेस ते? तनयाची तब्येत बिघडली आहे आणि तू असं वागतेस? अवनी, खूप चुकीचा विचार करतेस तू. ठेव फोन. आहो वा, अभिनंदन. मस्त, खूप छान खेळ खेळलीस. मला काय वाटतं माहितीये का, की सिरियल मधल्या तमाम खलनायिकांनी तुझ्याकडे क्लास लावायला पाहिजे. मस्त कारस्थान केलं होतंस. तनयाला त्रास देण्यासाठी केलंच नाही सगळं. आई काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? मी शत्रू नाहीये तिची. शत्रू नाहीच आहेस तू मित्र बनून केसाने गळा कापणारी आहेस. भावाभावांमध्ये भांडणं लावलीसच, आता जावांनाही सोडू नकोस. मला माहिती आहे ग तुझ्या डोक्यामध्ये काय आहे ते. काय सांगावं, तूच तिला पिझ्झा खायला सांगितला असशील, कदाचित आणूनही दिला असशील. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तनयाला मूल झालेलं तुला नकोय. आई तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करता. छान साळसूतपणाचा आव आणतेस. तरी सुद्धा तुझ्या मनात नेमकं काय ते माहितीये मला. तुला ही भीती आहे की जर तनयाला मुलगा झाला तर ठाकूरांच्या या प्रॉपर्टी मधली दमडी सुद्धा तुला आणि तुझ्या बहिणीला मिळणार नाही. नाही वाई, तुम्ही मला मी आहे इतक्या सहजासहजी मी ठाकूरांची इस्टेट तुला आणि तुझ्या बहिणीला घशात घालू देणार नाही. मी आहे, भले त्या मोठ्या गुरुमातेची तू लाडकी असशील, पण मी आहे. आई सॉरी,
पण ज्याने कोणी तुमचे कान भरलेत ना माझ्या विरुद्ध, त्यांना असं वाटलं असेल की तुम्ही मला हे सगळं बोलल्यानंतर मला त्रास होईल, मी खचून जाईन, या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होईल. पण आई खरंच सांगते, असं काहीच होणार नाही. कारण मी तुम्हाला याआधीही सांगितलं, माझ्या मनात असली कुठलीही भावना नाही. मी फक्त आपल्या घरच्यांच्या भल्याचा विचार करते. प्रॉपर्टी नको आहे मला, खरंच. आणि याची काळजी वाटते मला. ती सून आहे या घराची, जाऊ आहे माझी, तिच्याबरोबर असं का वागेल? हो, कधी ना कधी तुझा खरा चेहरा घरच्यांच्या समोर येईलच. पण मला एक सांग, तुला जर खरंच तनयाची काळजी होती तर तिच्याकडे लक्ष का नाही दिलंस तू? म्हणजे तिने पिझ्झा आणला कधी, तो रूम मध्ये नेला कधी, तो खाल्ला कधी, तुझं लक्ष कुठे होतं? आणि त्या बाहेरच्या खाण्याने तिला आणि बाळाला काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग केवढ्याला पडलं असतं ते? आई, नक्की हे सगळं काय झालंय आणि कुणी केलंय याचा शोध तर मी लावूनच राहणार. येते. करता धरता तर तूच आहेस. तू काय वेगळा शोध लावणार आहेस? तू खेळ खेळणार आणि आमचं माकड बनवून गंमत बघत बसणार. एकच लक्षात ठेव, जर तनयाला यामुळे काही कमी जास्त झालं तर माझ्यासारखी वाईट बाई पाहिली नसशील तू. दादा, प्लीज हा पत्ता बघता का एकदा? तुम्ही या पत्त्यावर पिझ्झा डिलिव्हर केला होता? नाही मॅडम, सॉरी. थँक्यू. एक्सक्यूज मी, हा प्लीज हा पत्ता बघता का? तुम्ही पिझ्झा डिलिव्हर केला होता का या? नाही मॅडम. दादा, या पत्त्यावर तुम्ही पिझ्झा डिलिव्हर केला होता? नाही मॅडम. हो. एक्सक्यूज मी. हो. ते प्लीज हा पत्ता एकदा बघता का? तुम्हीच या पत्त्यावर पिझ्झा डिलिव्हर केला होता? हो, मीच या पत्त्यावर डिलिव्हर केला होता. काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? काय झालं? हे काय आहे? काय आहे हे? रेस्ट इन पीस? काय म्हणायचं तुम्हाला? याचा अर्थ काय? काय हेतू आहे तुमचा? तुम्ही सांगणार आहात मी पोलिसांना बोलवू? काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, नॉर्मल आहे म्हणाले, काही घाबरण्याचं कारण नाही. पण मग तू एवढी पॅनिक कशाला झालीस? मला खाल्ल्यावर असं जरा मळमळल्यासारखं झालं. मला वाटलं मला काही होत आहे की काय. तनया, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. हं. काही होणार नाही, शांत हो. कोणी सांगितलं होतं तुला पिझ्झा खायला? लकीली आत्ता काही झालं नाही. खरंच काही झालं असं तर? बघीन. पण तनया, मला सांग, तुला त्रास होतोय की तू घाबरली आहेस? घाबरलीये. हं? घाबरली? पण का? हं? मी सांगते ना ती का घाबरली ते. ठीक आहे. हं? रेस्ट इन पीस. पिझ्झा खाल्लास, ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव. काय? हं? हे काय? हे काय? तनयाला धमकी दिल्यासारखं वाटलं असणार म्हणून ती घाबरली. हो ना ग? पण हा प्रकार काय आहे नेमका? मी पण तेच विचारते, हा सगळा काय प्रकार आहे तनया? काय प्रकार? काय हा प्रकार काय आहे सांग ना. अगं शांत कायस, बोल. आई, मला नाही माहित हा काय प्रकार आहे. तू हे सगळं पाहिलं होतंस तर आम्हाला का नाही सांगितलंस ग?
मला वाटलं तुम्ही सगळे घाबराल. अगं मग आत्ता काही वेगळं झालंय का? सगळे घाबरलेत आता बघ. तनया, अशी का ग वेड्यासारखी वागलीस? अशा अवस्थेत तुला जर्रा जरी काही झालं ना तरी तू लगेच सांगायला पाहिजे आम्हाला. आणि तू जरा स्वतःच्या परिस्थितीचा विचार कर ना. काय अवस्था आहे तुझी आत्ता? खरंच काय झालं असं तर? पोटातल्या बाळाचं काय? बाळ का तुझ्या पोटात बाळ आहे विसरतेस का तू? अरे असं कसं विसरेल? काही काय बोलतो तू? मला माहिती माझ्या पोटात बाळ आहे आणि मी काळजी घेते, खरंच मी काळजी घेते त्याची. ही अशी काळजी घेतात पिझ्झा खाऊन? पण मला एक कळत नाहीये, हा सगळा RIP वगैरे लिहिण्याचा प्रकार कोणी आणि का केला? ज्या शॉपमधून तनयाने पिझ्झा मागवला होता मी तिथे जाऊन चौकशी केली होती. ते तिच्या एका मैत्रिणीने प्रँक केला होता तिच्यासोबत. प्रँक? हो, माझी एक मैत्रीण आहे, तिनेच केलं असणार हे मुद्दाम. मला आठवतंय. त्या अशा अवस्थेत कसले जळले प्रँक करतात ते? तिला सांग, परत जर तिने असं काही केलं तर माझ्याशी गाठ आहे म्हणावं. काय तर आजकालच्या मुलांना सिरियसनेसच नाहीये कसं. यार अशा कशा मैत्रिणी का तुझ्या? अगं तुझ्या काळजी पोटी तिकडे एक महत्वाची मीटिंग आहे, ती सोडून आलो इकडे माहितीये. अखिल नको ओरडूस तिच्यावर. हा जा, तुम्ही तुमच्या कामाला जा, आम्ही आहोत काळजी घ्यायला. हा जा जा जा. तनया, काळजी घे. बाबा आलो. बने आराम करताना. हा शांत वाढे. आत्ता वाचवले, पुन्हा वाचवणार नाही. हे जे काही चाललंय त्यामागचं सत्य काय हे मला आत्ताच्या आत्ता सांग. मला काय माहित? तनया, पिझ्झावाल्याने सांगितलं मला त्याला कोणीतरी हे सगळं करायला पैसे दिले होते. कोण होता तो माणूस? कोण माणूस? काय बडबडते तू? मला नाही माहित, सोड मला. नक्की काहीतरी गडबड आणि याचा शोध लावलाच पाहिजे. हॅलो, काय मॅडम, कसा वाटला पिझ्झा? आवडला का? कॅप्सिकम विथ ओनियन रेस्ट इन पीस फ्लेवर. हा हॅलो, हॅलो, कोण बोलताय तुम्ही? आणि तुम्ही माझ्या पिझ्झामध्ये काय टाकलं होतं? तुम्ही का माझ्याचे मागे लागलाय? खूप प्रश्न पडलेत ना तुला? रेड अलर्ट मिळाला ना? प्लीज मला सांगा ना, कोण बोलताय तुम्ही? रेस्ट इन पीस बोलतोय. धमकी नाहीये ही, पण जर माझं ऐकलं नाही ना तर खरंच तिरडी निघेल तुझी त्या घरातून. काय म्हणायचंय तुम्हाला? मला काय करणार आहात तुम्ही? प्लीज मला सांगा ना. तुझ्या आईला समजाव. माझा फोन कट करते काय? उद्यापर्यंत जर मला 1 करोड दिले नाहीत ना तर ठाकूरांना सगळं कळेल. आकाशला मारण्याचा प्रयत्न, बनीचं किडनॅपिंग तुझ्याच आईचा प्लॅन होता ना, आणि त्यात लकीलाही सामील करून घेतला तुम्ही. हे बघ, 1 दिवसाची मुदत देतोय. जर पैसे नाही मिळाले ना तर तुम्हा दोघींचेही मुर्दे पाडीन मी.
मला फोन करते. हा बच्चा बोल. मम्मा अगं त्या माणसाचा मला परत फोन आलेला मम्मा. आणि मम्मा त्याने आज घरी पिझ्झा पाठवलेला. त्या पिझ्झाच्या बॉक्समध्ये काय लिहिलं होतं माहितीये? मम्मा 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 प्लीज तू काहीतरी कर ना मम्मा. मला खूप भीती वाटते. अगं आज त्यांनी फक्त लिहून पाठवलं होतं मम्मा. उद्या त्यांनी मला काही केलं तर म्हणजे पैसे वगैरे दिलं तर मम्मा मरून जाईल. मम्मा मम्मा प्लीज मला खूप भीती वाटते. तू काहीतरी कर ना मम्मा. मम्मा प्लीज तू त्याला फोन करून सांग की इथे येऊ नको आणि मला कधीच परत फोन करू नको. ओके मम्मा तू त्याला सांग मम्मा प्लीज. काय काय करणार आहेस आता? मला नाही माहिती मी काय करणार आहे ते. नाही काही सुचत आहे मला. जाईल तो माणूस आता तनयाच्या घरापर्यंत. तुला सुचतंय का काही? आणि सुचत नसेल ना तर गप्प बस. गजरे घ्या, फुलं घ्या, गुलाब घ्या. ए पोरा घे की बायकोसाठी गजरा. अहो काहीतरी काय आजी, अजून लग्न झालं नाही आमचं. अरे होईल की लग्न मग. त्या गजऱ्याची जादूच आहे बघ तशी. तुमच्या दोघांची गाठ अशी घट्ट बसेल ना तुमच्या संसारात या गजऱ्यासारखा सुगंध दरवळेल. घे घे. बरं जाऊ द्या, तुम्ही एवढा आग्रह करता द्या एक मग. लवकर लग्न होऊ दे की रे देवा. हे घे आजी, चला येतो. गजरा घ्या, चाफ्याची फुलं घ्या. घे की रे गजरा तुझ्या बायकोसाठी. नाही नको आजी, थँक्यू. का रे बायकोचा जीव नाही तुझ्यावर? खूप जीव आहे त्यांचा माझ्यावर. मग तुझा नाही का तिच्यावर जीव? अहो नाही, असं नाही आहे. आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप जीव आहे. जीवापाड प्रेम करतो मी एकमेकांशी. घे की रे लेकरा, मला बी तेवढीच मदत होईल. या म्हातारीचा आशीर्वाद लागेल बघ तुला आणि तुझ्या संसाराला. घे की रे बाळा. ठीक आहे, चालेल, द्या. हो पण मला गजरा नको आहे. मग मला खूप सारी चाफ्याची फुलं द्या, खूप आवडेल त्यांना. हो देते की देते. बायको लई खुश होईल बघ तुझी. सुट्ट्या नाही करे. राहू द्या आजी. धन्यवाद.